सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अन्विता खिडकीमधून राघवच्या घरी आलेली असते. ती म्हणत असते की जेव्हा राघव घरी उशिरा यायचा किंवा काहीतरी खोड्या करायचा तेव्हा घराच्या मागच्या खिडकीतून असा आतमध्ये येताना बऱ्याच वेळा बघितले मी त्याला. तेव्हा त्याचा हा सिक्रेट रस्ता मला माहिती आहे. आतमध्ये आले तर खरं, पण राघवची रूम कुठली असेल. त्यानंतर इथे आता श्रीला पिहू म्हणत असते की एक काम कर, तू आता इथे एकटा झोप, मी वेदाच्या रूममध्ये जाते. तेव्हा तो म्हणतो, वेदाने विचारलं, तू इथे का आलीस माझ्या रूममध्ये, मग काय करशील तू. तेव्हा पिहू म्हणत असते, मी वेदाला सांगेन की जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही वेगळे राहणार, मी तुझ्या रूममध्ये झोपणार असं मी तिला सांगेन. त्यानंतर इथे अन्विता राघवची रूम शोधत शोधत आता खोल्यांपर्यंत पोचलेली असते. तेव्हा इथे श्री म्हणत असतो, पिहू आत्ताच आपलं लग्न झालं आहे की नाही, आपण एकत्र राहिलं पाहिजे असं नाही वाटत का तुला. ती म्हणते, वाटतं ना, मला खूप वाटतं की आता आपलं लग्न झालं आहे तर आपल्या घरातले सगळे आनंदी राहायला पाहिजे, खुश राहायला पाहिजे असं मलाही वाटतं. आता तू जातोयस की मी जाऊ. तेव्हा इथे त्यांचं बोलणं अन्विताच्या कानावरती पडतं आणि अन्विता म्हणते की ही रूम नवीन कपलची दिसते, त्यामुळे ही रूम तर त्यांची नसणार आहे. मला वाटतं ही दुसरी रूम राघवची नक्कीच असेल. म्हणून ती दरवाजा उघडते आणि बघते तर काय, समोरच आता बेडवरती राघव हा झोपलेला असतो. तेव्हा अन्विता म्हणते, घ्या माझी इथे झोप उडवून हा शांतपणे इथे झोपलाय का, असं वाटतंय ना, याच्या पेखाट्यामध्ये लाथ घालावी आणि याला झोपेतून उठवावं. तेव्हा अन्विता म्हणते, ए राघव उठ उठ, पहिला उठ, आणि त्याला उशीने आता मारायला सुरुवात करते. तेव्हा तो डोळे उघडतो आणि बघतो तर काय, समोर अन्विता असते. अन्विताला बघून प्रचंड राघव आता घाबरलेला असतो. तो म्हणतो, तू इथे कशी आलीस. ती म्हणते, मी उडत आले इथे, काय करायचं आहे तुला. राघव म्हणतो, ए बाई, अगं दरवाजा बंद होता ना, मग तू कुठून आलीस. तेव्हा इथे अन्विता म्हणते, लहानपणापासून मी तुला बघत आली आहे, कसा मागच्या खिडकीतून घरामध्ये येतोस ना, ते सगळं बघितलं आहे मी, तिथूनच आले मी आता. तेव्हा राघव म्हणतो, काय, तो माझा सिक्रेट रस्ता होता, तो तुला कसा गं कळला. ती म्हणते, मला तुझा सिक्रेट रस्ता पण माहिती आहे आणि तुझ्याबद्दल आहे ना अजून खूप काही माहिती आहे मला. जरी हे घरामध्ये सांगितलं ना तुझ्या, तर घरातले तुझ्या पेखाट्यात लाथ घालतील आणि तुला घरातून बाहेर हकलून देतील, कळतंय तुला. तेव्हा राघव म्हणतो, ए तू काय मला घरातून बाहेर काढशील गं माझ्या, मीच तुला तुझ्या घरातून बाहेर काढेन, कळलं ना. ती म्हणते, हां तीच तर तयारी केली आहेस ना तू सुरू, तूच माझ्या घरच्या लोकांना सांगितलंस ना रोशू आणि माझ्याबद्दल, म्हणून तर माझी आत्या घाईघाईने माझं लग्न लावून द्यायला निघाली, तुझ्यामुळे लग्न करावं लागतंय मला, का तू चुगली केलीस. तेव्हा राघव म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला चुगली बिगली करायची गरज नाही आहे, मी नाही चुगली वगैरे करत, वेळ आली ना तर बेधडकपणे सगळ्यांना सांगेन तुझं आणि रोशूचं प्रकरण, मला चुगली करायची गरज नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे उमा आता खंडेरायाच्या पाया वगैरे पडत असते आणि ती झोपायला जाणार असते. तेव्हा जाता जाता म्हणते की आता जाते, मुलं झोपली आहेत का नाही ते बघते आणि जाऊन आता आराम करते. तेवढ्यातच इथे आता राघव आणि अन्विता एका रूममध्ये असतात. तेव्हा इथे राघव म्हणतो, अन्विता हे बघ, मी तुझ्या आत्तीला काही सांगितलेलं नाही आहे, लग्न तुला करायचं आहे, मला नाही. तुला करायचं आहे तर कर, नसेल करायचं तर नको करू, माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे, मी तुझ्या घरच्यांना काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे, कळलं तुला. तेवढ्यातच इथे दोघेजणं आता बोलत असताना उमा येत्यानी म्हणते, राघव झोपलास का रे. तेव्हा अन्विता म्हणते, अरे देवा, मी आता काय करू. तो म्हणतो, काय करू काय काय करू, येताना मला विचारलं होतंस, येऊ की नको, मग आता लपायचं कुठे ते तुझं तू बघ. तेव्हा अन्विता म्हणते, अरे वेडा आहेस का, ही रूम तुझी आहे ना, मग तू सांग ना कुठे लपायचं आहे ते. तेव्हा तो इकडे तिकडे लपवता लपवता तिला बेडवरतीच थांबायला सांगतो आणि अंगावरती पांघरून घेतो. तेव्हा तिथे आलेली असते उमा. ती म्हणते, राघव
आणि तिला वाटतं की राघव एवढा मोठा कसा झाला. ती म्हणते, जर हा बंटी असेल तर मग राघव कुठे गेला? हा मुलगा परत न सांगता बाहेर गेला की काय? अरे देवा, यांना कळलं ना तर पुन्हा हा मुलगा ओरडा खाईल. मला जाऊन बघू दे राघव कुठे गेला ते. तेव्हा इथे उमा बाहेर येऊन बघते तर काय, किचनमध्ये बंटी मामा असतो. तेव्हा उमा म्हणते, बंटी काय रे, तू इथे काय करतोयस? तो म्हणतो, ताई अगं काय करणार, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला आलो आहे. तेव्हा उमा म्हणते, बंटी तू जर इथे आहेस मग राघवच्या रूममध्ये कोण आहे रे, ते सुद्धा एवढं मोठं? त्यानंतर इथे आता लगेच अन्विता म्हणत असते, ए राघव, अजून मला किती वेळ इथे थांबावं लागणार आहे? तुझी आई गेली असेल, चौकशी कर ना, मला इथून बाहेर काढ. तेव्हा राघव म्हणतो, थांब थोडा वेळ, जास्त आता बोलू नकोस, आई गेली आहे का ती खात्री करावी लागेल. ती म्हणते, खात्री करून घे, मला हौस नाही आहे तुझ्याबरोबर असं इथे थांबायची. तो म्हणतो, हो, जशी मला हौसच आहे ना तुझ्याबरोबर असं चादरीत लपून बसायची. तेव्हा ती म्हणते, राघव मला ना खूप राग येतो आहे तुझा आता. तो म्हणतो, राग येतोय ना तर गाणं गा, गाणं गा, तुझा राग शांत होईल. ती म्हणते, मी जर गाणं गायले ना तर तुझ्या सगळ्या घरातले लोक इथे येतील आणि तुझी कशी वाट लावतील ना ते बघच तू. तो म्हणतो, हो, माझी वाट लागेल आणि मी एकटा माझी वाट लावून घेईन. तू गा आता गाणं आणि येऊ दे सगळ्यांना, मग तुझी कशी वाट लागते ना ते बघच तू. आणि तुझ्या घरच्या लोकांना जर कळलं ना की तू इथे माझ्याबरोबर आहेस तर तुझं नुसतं लग्न लावून नाही देणार, तुझा बघण्याचा कार्यक्रम नाही होणार, तर लगेच तुझं त्याच दिवशी लग्न लावून देतील, कळलं का? त्यानंतर इथे आता उमा म्हणते, बंटी चल माझ्याबरोबर, चल, राघव कसा दिसतोय ना ते बघ, चल. तो म्हणतो, चल ताई चल. आणि तेवढ्यातच इथे आता राघवने लगेच अन्विताला तिथून उचललेलं असतं आणि दुसरीकडे लपवलेलं असतं. तेव्हा उमा येते आणि त्याच्या अंगावरचं काढते आणि म्हणते, बघ बंटी बघ रे. तेव्हा राघव एकटाच असतो. तेव्हा बंटी मामा म्हणतो, अगं काय ताई, बघितलंच ना एकटाच आहे तो. तेव्हा राघव म्हणतो, अगं आई, मगाशी काय केलं होतं मी, अशी उशी घेतली होती आणि त्याच्यावरती माझा पाय होता, पाय दुखतोय ना म्हणून. ती म्हणते, पाय दुखतोय तुझा? अरे मग मला नाही का सांगायचं, थांबा मी तेल घेऊन येते. राघव म्हणतो, आई नको नको, आता मी बरं आहे आणि मला जर काही लागलं ना तर बंटी मामा आहे ना माझी काळजी घ्यायला, तू दिवसभर थकलेस, जा, जाऊन झोप जा. तेव्हा इथे उमा आता म्हणते, ठीक आहे, करा आराम तुम्ही, राघव कुठेही जायचं नाही. आणि ती आता बाहेर पडलेली असते. तेवढ्यातच बंटी मामाने अन्विताला तिथे लपून बसलेलं बघितलेलं असतं आणि बंटी मामा जोरात आता ओरडतो. तेव्हा राघव त्याच्या तोंडावरती हात ठेवून त्याला गप्प राहायला सांगतो. त्याचबरोबर उमा जात असताना आता पिहूने सांगितल्याप्रमाणे श्री आपल्या रूममधून बाहेर पडतो. ती म्हणते, मी वेदाच्या रूममध्ये जाते. तेव्हा श्री म्हणतो, काही नको, तू वेदाच्या रूममध्ये जाऊ नको, मीच राघवच्या रूममध्ये जातो आणि त्याच्याबरोबर झोपतो, तू आपल्याच रूममध्ये झोप, उगाच कुणाला काही कळायला नको. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तू म्हणशील तसं. आणि तेव्हा आता राघव आणि माधव बरोबर झोपायला नेहमीप्रमाणे इथे आता श्री चाललेला असतो. तेव्हा उमा म्हणते, काय रे श्री, कुठे जातोयस? श्री म्हणतो, आई तू इथे? अगं काही नाही, माझा चार्जर घ्यायला जात होतो. उमा म्हणते, चार्जर मगाशीच पिहूने तुझ्या रूममध्ये नेऊन ठेवला आहे आणि हे बघ, आता चार्जरची काही गरज नाही, रात्र खूप झाले, मोबाईल बघायची गरज नाही, जाऊन झोप आता, कळलं का? तो म्हणतो, बरं आई ठीक आहे, गुड नाईट. आणि तो पुन्हा आतमध्ये येतो. तेव्हा पिहू म्हणते, श्री हे काय, तू परत आलास इथे? तो म्हणतो, असू दे ना, झोपू दे ना मला इथे. ती म्हणते, ठीक आहे, मग मी आता आई आणि आप्पांच्या रूममध्ये जाते आईंबरोबर झोपायला आणि आप्पांना तुझ्या रूममध्ये पाठवते तुझ्याबरोबर झोपायला, चालेल का? तेव्हा बंटी म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे, मी जाणार आहे, आई बाहेर आली होती म्हणून मी परत आतमध्ये आलो होतो. ती म्हणते, बरं जा जा, जाऊन आता राघव भाऊजींबरोबर झोप. त्यानंतर इथे बंटी मामा जोरात ओरडतो आणि म्हणतो, ए राघव, ही अन्विता इथे काय करते रे ह्या वेळेला? म्हणजे याचा अर्थ नक्कीच तुमचं काहीतरी सुरू आहे, बरोबर ना? काय गं अन्विता, राघवला भेटायला आली आहेस ना, तुमचं काहीतरी प्रकरण सुरू आहे ना? तेव्हा राघव म्हणतो, ए मामा, काय बोलतोयस तू, असं काय पण नाही, कळलं ना? हे बघ, पृथ्वी तलावरती ही एकुलती एक मुलगी राहिली ना तरी पण मी हिच्याबरोबर लग्न करणार नाही, मी तुझ्यासारखा राहीन ब्रह्मचारी, कळलं का? तेव्हा इथे
लगेचच बंटी मामा म्हणतोय, राघव गप्प बस, काय बी बोलू नको, कळलं ना. तेव्हा ती म्हणते, राघव जसं काय मला तुझ्याबरोबर लग्न करायची हौसच आहे. तो म्हणतोय, मग मला तरी हौस आहे का तुझ्याबरोबर लग्न करायची, चल जा इथून आता. ती म्हणते, नाही जाणार, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ह्याला मी जा विचारायला आले काका, सांग आताच्या आता, का माझ्या आत्तीला माझ्या आणि रोशूबद्दल सांगितलंस, म्हणूनच ती माझं घाईघाईने लग्न उरकते. तेव्हा बंटी मामा म्हणतो, नाही अन्विता, अजिबात नाही. राघव तुझ्याबरोबर भांडेल, तो खोड्या काढेल, पण तो चुगली कधीच करणार नाही. त्याने पद्मताईजवळ चुगली केलेली नाही आहे, मला माहिती आहे ना. ती म्हणते, काका तू गप्प बस, तू तर त्याचीच बाजू घेशील ना, पण त्याने चुगली केल्याशिवाय का माझं एवढ्या घाईघाईत लग्न होणार आहे. मी अजिबात दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणार नाही आहे, कळलं. तो म्हणतो, आधी चल इथून चल. आणि दरवाजा उघडल्यानंतर दारामध्ये उभा राहिलेला असतो तो म्हणजे श्री. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतात, अरे भाच्या, तू इथे काय करतोयस. तेव्हा राघवसुद्धा म्हणतो, काय रे तू इथे काय करतोयस. आणि राघवच्या मागे अन्विता लपून बसलेली असते. तो म्हणतो, मामा तुझी आठवण आली म्हणून आलो. त्यानंतर इथे लगेच तो म्हणतो, आणि ह्याची पण आठवण आली राघवची. आणि लगेच तो अन्विताला बघतो आणि म्हणतो, आणि हिची पण आठवण आली. आणि तो बघतो तर एक मुलगी. तेव्हा तो जोरात ओरडतो. तेव्हा राघव श्रीच्या तोंडावरती हात ठेवतो, तर इथे अन्विता राघवच्या आणि स्वतःच्या तोंडावरती हात ठेवते. त्यानंतर इथे उमा टेन्शनमध्ये असते. उमा म्हणत असते की ज्याच्या त्याच्या मर्जीने त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याचा संसार झाला पाहिजे, प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीनुसार जगता आलं पाहिजे, असा तिच्या मनामध्ये विचार आता सुरू असतो. तेव्हा इथे आता जो शिवनाथ आहे त्याला जाग येते. बघतो तर काय, इथे आता उमा काही झोपलेली नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, उमा काय झालं, तुम्ही अजून झोपला नाहीत. ती म्हणते, नाही हो, मला झोप येत नाही आहे. तो म्हणतो, का, तुला का झोप येत नाही आहे. ती म्हणते, नाही, मला आहे ना कसं तरीच होतं आहे, मनामध्ये सतत माझ्या विचार सुरू आहेत ना, त्यामुळे मला कसं तरी होतं आहे. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो, का पण तुला का कसं तरी होतं आहे, हे बघ कसला विचार करतेस तू. ती म्हणते, अन्विताचा. पद्मताई बघा ना, अन्विताचं तिला न विचारता न सांगता लग्न करते. आता तिच्या मनात जर काही दुसरं असेल तर त्याचा विचार करायला नको का. तिची इच्छा नसेल तर का ती जबरदस्तीने लग्न लावते. जबरदस्तीने लग्न करायला गेली आणि उद्या त्या मुलीने जर काही चुकीचं पाऊल उचललं तर तिचंसुद्धा माहेर तुटेल ना. माहेर तुटण्याचं दुःख काय असतं ना, हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो, हे बघ, हा सर्वस्वी त्या पद्माचा निर्णय आहे, आपण त्याच्यामध्ये काही नाही करू शकत, काहीच करू शकत नाही. हां, आता जे काही करायचं आहे ना ते खंडेरायाच करेल. तेव्हा उमा लगेच उठते आणि म्हणते, जाते, आत्ताच्या आत्ता जाते आणि खंडेरायाला सांगते की बाबा रे, सगळं अन्विताच्या मनासारखं होऊ दे, मन मारून तिला जगायला नको, असं मी आता सांगणार आहे. तेव्हा इथे आता श्री म्हणतो, अरे हे काय चाललं आहे, ही अन्विता इथे काय करते. म्हणजे पिहू बरोबर बोलत होती. मामा बघतोयस ना, ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे, ह्या दोघांचं प्रकरण सुरू आहे. ती म्हणते, नाही असं काही नाही आहे, मी इथे आली ह्या राघवला भेटायला, त्याला जाब विचारायला आली मी, कारण याने माझ्याबद्दल आणि रोशूबद्दल आहे ना घरी सांगितलं, आणि त्यामुळे माझी आत्तू माझं लग्न लावून द्यायला निघाली आणि मला ते लग्न करायचं नाही आहे. आणि ही चुगली आहे ना या राघवने केली. राघव म्हणतो, नाही हां, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच राघव म्हणतो, श्री माहिती आहे का तुला, ह्या अन्विताचं आणि त्या रोशूचं आहे ना प्रकरण सुरू आहे. तो म्हणतो, काय, छी 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 छी, हे काय केलंस तू अन्विता, अगं एवढी लहान आहेस तू आणि आत्तापासूनच तुझं प्रेम प्रकरण आहे, प्रेमात पडली आहेस तू. तेव्हा ती म्हणते, हा हा, मी का नाही प्रेमात पडू शकत, तू सुद्धा लग्न केलंस ना लव्ह मॅरेजमध्ये. तो म्हणतो, मला काय नाही बोलायचं, मी मोठा आहे. ती म्हणते, तू मोठा आहेस म्हणून काय झालं, आम्ही पण नाही का लग्न करायची. तेव्हा राघव म्हणतो, तू काही बोलूच नको चुचून रे, तू जा बरं इथून. ती म्हणते, का जाऊ मी, आधी मी तुला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर दे, का केलंस तू असं. तेव्हा तो म्हणतो, मी काही नाही केले, सांगितलं ना तुला. तेव्हा ती त्याला जोरात धक्का देते आणि तेव्हा इथे राघव माधववरती पडतो. माधव डोळे उघडतो आणि म्हणतो, मधू. त्याच्या स्वप्नात आता सगळीकडे मधुराच असते
आणि नंतर बघतो तर राघव तो राघवला धक्का देतो आणि बाजूला करतो. तेव्हा त्याला दिसते ती म्हणजे अन्विता. तो म्हणतोय ही ते काय करते. तेव्हा ते म्हणते की मी या राघवला जाब विचारायला आले, कारण याच्यामुळे ना मला लग्न करावं लागतंय. तो म्हणतो हां करा करा, सगळ्यांनी लग्न करा. बंटी मामा तू पण तुझं जे काही ब्रह्मचारी व्रत आहे ना तोडून टाक, तू पण लग्न कर आणि जा सगळ्यांनी लग्न करा. आणि तो आता शांतपणे झोपतो. तेव्हा अन्विता म्हणते याला काय झालं आता. तेव्हा श्री म्हणतो ये तू इकडे ये. हे बघ अन्विता, दादाच्या आजूबाजूला आहे ना लग्नाचा विषयसुद्धा काढायचा नाही, कळलं ना तुला. ती म्हणते का पण असं का. तो म्हणतो ए बाई सांगितले तेवढं कर ना. तेव्हा इथे आता लगेचच बंटी म्हणतो बरं अन्विता तू जा बरं आता इथून. ती म्हणते नाही जाणार मी, जोपर्यंत हा माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना की ह्याने चुगली का केली तोपर्यंत मी इथून जाणार नाही आहे. राघव म्हणतो अन्विता एकदा सांगून कळत नाही का गं तुला. सांगितलं ना तुला की मी चुगली केली नाही आहे म्हणून, मग विनाकारण माझ्यावरती आहे ना आरोप करू नको, कळलं ना. तेव्हा इथे अन्विता म्हणते तूच केलेस तूच. तो म्हणतो तुझ्या तर आता. आणि दोघेजणं आता एकमेकांना मारायला परत वस्तू उचलतात, त्यांची भांडणं होत असतात. तेव्हा इथे अन्विताच्या हातातलं भांडं श्री पकडतो, तरी ते राघवला बंटी मामा. तेव्हा माधव उठतो आणि म्हणतो अरे काय चाललंय तुमचं. अरे माझं लग्न नाही तर नाही, पण मला सुखाने शांतपणे झोपू दे तरी. तेव्हा इथे श्री म्हणतो अन्विता ते खाली ठेव, मामा तू राघवला पकड आणि आता दोघेही गप्प बसा. मी जसं सांगतोय ना तसं करा, समजलं तुम्हाला. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये राघव आणि इथे बंटी मामा अन्विताला सोडायला घरी चाललेले असतात. तेव्हा उमा अजून झोपलेली नसते. बंटी म्हणतो ताई तू अजून जागे, तू झोपली नाहीस का. ती म्हणते नाही रे, मला अन्विताची काळजी वाटते. मला असं वाटतं अन्विताचं लग्न जबरदस्तीने नाही तर तिच्या मर्जीने व्हायला हवं. प्रत्येक माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे ना, म्हणून आता मला अन्वितावरती कुठलीही जबरदस्ती होऊ द्यायची नाही आहे. राघव आपल्याला काही करता येईल का रे. तेव्हा राघव म्हणतो आई फक्त तुझ्यासाठी, तुझ्या शब्दाखातर, फक्त तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, तू म्हणशील ते करायला तयार आहे, कळलं तुला. ती म्हणते खरंच राघव. तो म्हणतो हो आई खरंच. तुला वाटतंय ना की आपण अन्विताची मदत केली पाहिजे, तर काहीही करेल हा राघव तुझ्यासाठी आणि अन्विताची मदत करेल, ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. तर अशा रीतीने जेव्हा अन्विता हे बोलणं ऐकते, अन्विताच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी चाललेलं असतं की आमच्या घरातले लोक यांच्याबरोबर चांगले वागत नाही, पण या सगळ्यांना माझी किती काळजी आहे, आमच्या घरातल्या लोकांबद्दल किती आपुलकी आहे, ही गोष्ट आता अन्विताला समजलेली असते.